शिवानीजी, असा जर आज मानसिकता होत असेल तर मला हरीशजींकडे जायचंय. हरीशजी हे साधारण माझ्या वयोगटाच्या आसपास आहेत. हरीशजी, एका युवा वयोगटाचं आपण काय आज परिस्थिती आहे आजूबाजूची यावरचं मत पाहिलं. तुम्हाला नेमकं या सगळ्या हत्याकांडानंतर तुमच्या मनात पहिली प्रतिक्रिया काय होती या संदर्भातली? नाही, मला एकतर सगळ्यात विषण्ण करणारी बाब अशी माझ्या दृष्टीने की जी मुलगी एखादं आपल्याला नको असलेली व्यक्ती आयुष्यात नसावी म्हणून कट कारस्थान करून वेगवेगळ्या तऱ्हेने प्रयत्न करते आणि यशस्वी होते, ती मुलगी आपला नकार ठामपणे व्यक्त करू शकत नाही. यापेक्षा दुर्दैव काय? म्हणजे काय शक्यता आहेत आणि काय नाही शक्यता आहेत. तिला आपल्या मनात खदखदणारा असंतोष किंवा मला या मुलाशी नाही लग्न करायचंय हे सांगता येणं इतकं जड का व्हावं? बरं, हे प्रकरण एका सुखवस्तू वेल ऑफ परिवारातलं प्रतिष्ठित असे अगरवाल आणि आपण त्यांचे आडनावावरनही पाहू शकता की त्याच्यामध्ये कास्ट, क्लास आणि एक प्रतिष्ठा हे सगळे मुद्दे आहेत. माझा मुद्दा आहे, मी गेले 3 दशकाहून अधिक काळ युवकांसोबत काम करतोय. सामान्य तरुण मुलं मुली आपल्या मनात आपला जोडीदार आपण निवडणं हे शक्य आहे का? की बऱ्याच वेळेला निर्णय घेणारे आणि त्या बाबतीत पुढाकार घेणारे आणि सर्वतोपरी क्वचित संबंधित मुला मुलींना संवादामध्ये भाग घेणं महत्वाचं मानून सामावून घेणारे असे किती आहेत? तर आपण पाहतो की नकार व्यक्त करणं आणि नंतर तो मोकळ्या मनाने समोरच्यांनी स्वीकार करणं, यासाठी जी मानसिकता घडवावी लागते तसे अवकाश, असे आपण म्हणू सुरक्षित अवकाशांची वाण आहे. हरीशजी, तुमचाच मुद्दा घेऊन मी शिवानीजींकडे जातो. शिवानी, तुम्हाला एका वेगळ्या वयोगटातल्या वेगळ्या